दंडवत प्रणाम. धृतराष्ट्राने पांडवाला संजयामार्फत निरोप पाठवला आणि त्यांची युद्ध करण्याची जी परिस्थिती होती, मनस्थिती होती, तिला छेद पाडलं, विचलित केली ती मनस्थिती. पण चार जणांनं ते ऐकलं आणि सोडून दिलं. धर्म, भीम, नकुल, सहदेव या चौघांनं त्याचा संदेश ऐकला, सोडून दिला. पण अर्जुनानं मात्र पक्का मनात धरला आणि मग अर्जुन त्या मोहकलिलामध्ये अडकला आणि त्या मोहकलिलामधून निघण्याचा त्यांनी केवलवाना प्रयत्न केला बी. श्रीकृष्ण महाराजापुढं पुराण वाचलं, मला नाही, मी युद्ध नाही करत, मग असं होईन तसं होईन, लुप्त पिंडोदक क्रिया दोषरते कुलज्ञाना वर संकर कारके उत्सर्जंतित आहे धर्मा कुलधर्माशी शास्त्रस्था उत्सन्न कुलधर्मानां मनुष्यानां नरकी नियतम असो भवती ते नसो अवबत मत पापम कर्तुम योषिता वयम यदराजी सुखलोभेन हंतुम सज्जेन मुद्देदा. असं अनेक प्रकारचं शास्त्र त्यानं कपोलकल्पित शास्त्र त्याने श्रीकृष्ण महाराजाला सांगितलं. श्रीकृष्ण महाराजानं ऐकून घेतलं आणि दुसऱ्या अध्यायामध्ये अर्जुन श्रीकृष्ण महाराजानं बोलायला सुरुवात केली. ते म्हणला, अरे अर्जुना, कुतस्त्व कस्मल मीदम ईशमे समुपस्तेव आणारे दुष्टम स्वर्गे मग कीर्तिकरम अर्जुन. अशा वेळेला तुला हा मोह कसा उत्पन्न झाला, असं श्रीकृष्ण महाराजांना म्हणले. आणि मग अर्जुनानं पाहिलं की आता आपण ह्या भानगडीतून निघू शकत नाहीत, या मोह कलिलामधून निघू शकत नाहीत. आणि मग अर्जुनानं श्रीकृष्ण महाराजाला अर्जुन म्हणला, देवा कार्पण्य दोषो पत स्वभाव पृच्छामी ताम धर्म सम्मूढ चेता ऐश्रे श्या निश्चितम ब्रूहितन्मे शिष्यस्ते हम शनी माम तम प्रपन्न. शरण आला अर्जुन आणि शरण आल्यानंतर तो म्हणला की माझा जो स्वभाव आहे त्या स्वभावामुळं मला काही समजायला तयार नाही देवा, आणि आता मी तुमचा शिष्य झालो, आता तुम्ही काय मला उपदेश करायचा तर करा. आणि मग श्रीकृष्ण महाराजानं उपदेश करायला सुरुवात केली. ते म्हणले, अरे अर्जुना, हातो अप्राप्स्यसे स्वर्गम आणि जितो भोक्ष्यसे महिम. जर मेलास तर स्वर्गप्राप्ती होईल तुला, आणि जर जिंकलास तर जितो भोक्ष्यसे महिम. तस्मात् युधिष्ठिर कौंतेय युद्धाय कृतनिश्चय. त्यामुळं अर्जुना, उठ आणि युद्ध कर. आणि अर्जुना हा बघ, आता चेतो मिमम धर्म्यम संग्राम न करिष्यसि तत स्वधर्म कीर्तीमचे हेतू पाप मिळावशीस. तुझी तो कीर्ती जाईन आणि तुला पाप लागन. जर हे धर्मयुद्ध आहे, हे धर्मयुद्ध जर आता चेतो मिमम धर्म्यम संग्राम न करिष्यसि तत स्वधर्म कीर्तीमचे हेतू पाप मिळावशीस. आणि अकीर्तीमचा भूतानी कथयशीन तिथे व्यायाम. तुझी सगळे लोक अपकीर्ती वाहतील, अपकीर्ती करतील तुझी सगळी आणि संभावित तशीच अकीर्ती मरणात तिरचेते. आणि संभावित माणसाला अपकीर्ती झालेली मरणापेक्षा वाईट आहे अर्जुना. आणि अर्जुना, हे बघ सांग मला, न त्वे वाहम न तू जातम न त्वेम नेमे जनाधिपा न चैव न भविष्याम सर्वमय वयमत परम. तू नव्हतास, मी नव्हतो, हे जनाधिप नव्हते, असं कधी झालं आहे का? नाही. सर्वच वेळेस आपण सर्वजण हजर असतो. न जनाधिपा न चैव न भविष्याम, आणि पुन्हा आपण राहणार नाहीत असं काही नाही अर्जुना. आणि हे जे देह आहेत ना, हे देह हे मरणारीच आहेत. हे देह जे आहेत तर ते द्वयम पुरुषोलोके शर साक्षरी योच्य. शर सर्वांनी भूतानी, हे देह शर आहेत, सर्व भूताचे देह 184 येऊन हे क्षर आहेत. क्षर सर्वांनी भूतानी आणि कुटस्थो क्षर उच्चते. आणि मधात जो कुटस्थ आहे, जो आत्मा आहे मधातला, तो कधीही कोणीही त्याला मारू शकत नाही अर्जुना. आणि मग तू
जो मरत नाही तो आजो आहे नित्य शाश्वतो पुराणो न हन्यते हन्य माने शरीरे वेदा विनाशिनम नित्यम एनमजमोवेम कथम स पुरुष पार्थ कम घाते ते हंते कम. अरे हा वासांशी जीर्णानी यथा विहाये नवानी गृहणाती नरोपराणी तथा शरीराने विहाय जीर्णा नेनेनी संवाती नवानी देई. माणूस जसा कपडे बदलतो तसा हा आत्मा शरीर बदलतो अर्जुना. त्यामुळं तू दुर्योधन ह्या भीष्माचार्याचे द्रोणाचार्याचे जे शरीर येतं ते तू समजतोस की मी मारणार आहे. तू मारणारा नाहीस, ते मारणारे नाही. आणि तू जरी यायला मारलं नाहीस तरी ते मारणारच आहेत एक दिवस. मग तू आजच का मारत नाहीस त्याला आणि आज मारून हे धर्मयुद्ध का जिंकत नाहीस. जर तू जिंकला नाहीस तर ते तर जिंकणारच आहेत मग. आणि मग त्यांचा अत्याचार सुरू होणारच आहे. आणि तो अत्याचार तुला बघणं म्हणजे तुझ्या धर्माला म्हणजे क्षत्रिय धर्माला लांछन आहे अर्जुना. तू क्षत्रिय आहेस ना. तू क्षत्रियाचं काम आहे की गरीब जनता जी दीनदुबळी जनता आहे त्या जनतेचं रक्षण करणं हे तुझं काम आहे. आणि तू ते करत नशील तर तुझ्यासारखा मूर्ख कोणी नाही मग दुसरा. त्यामुळं अर्जुना उठ तस्मात दृष्ट कोणते युद्धाये कृतनिश्चय असं अर्जुनाला सल्ला दिला. आणि श्रीकृष्ण महाराजांना त्याला उभं केलं बाबा. आणि युद्ध करायला भाग पाडलं. कर पण असं नाही म्हणले की करच युद्ध, तसं नाही. ते म्हणले तू इति ते ज्ञानमाख्यातम गुह्यात रमया इमृषेत शेषेन येथेच्या तू तथा तुला जसं करायचं तसं कर. आणि मग अर्जुन म्हणला की देवा नष्टो मोह स्मृती लब्धा तत्प्रसादान्मयाच्युत आणि स्थितोस्मी गत संदेह करिष्य वचनम. आता तो म्हणलं तसं करतो. आणि मग श्रीकृष्ण अर्जुन उभा राहिला आणि श्रीकृष्ण महाराजाला म्हणलं की मी आता तुम्ही जे म्हणतात ते करतो. आणि मग ते म्हणले उठ आणि घे तलवार घे धनुष्यबाण आणि मार ह्या अतिताई लोकांना. आणि अतिताईला मारणं हे तुझं कर्तव्य आहे. आणि मग श्रीकृष्ण महाराजांच्या सल्ल्याप्रमाणे अर्जुनानं हातात धनुष्य घेतला. आणि 11 अक्षययोनी असताना देखील आणि कौरवाची सेना 11 अक्षययोनी होती, यांची 7च अक्षययोनी होती, तरीही एवढा मोठा पराक्रम केला आणि विजय मिळवून दाखविला. मायबापू आज आपल्यावर बी तीच परिस्थिती आहे. आज हा जे कलियुग आहे हा वाईट युग आहे. पण ह्या वाईट युगामध्ये देखील आपल्याला श्रीकृष्ण महाराजाचं ऐकायचं आहे. करिष्य वचनम तो म्हणायचं आहे. आणि उठून आपल्याला परमेश्वराचं चिंतन करायचं आहे. आणि ह्याच ह्याच देहामध्ये आपल्याला ह्या 184च्या अवन्यातून सुटून जायचं आहे. मला तुम्ही ऐकतान श्रीकृष्ण महाराजाचं, परमेश्वराचं ऐकतान, भगवान श्री चक्रधर महाराजाचं ऐकतान, संताचं ऐकतान अशी मला खात्री आहे. आणि उठा मायबाप आणि घ्या धनुष्य हातात आणि काम क्रोध लोभ मद मत्सर या शेडरूपीला ठार मारा. कामाला ठार मारा. जय शत्रू महाबाहू कामरूपम दुरासना. ठार मार आणि मुक्त हो. आणि ह्या 184च्या अवन्यातून सुटून जाय मायबाप. जा मायबाप. दंडोत प्रणाम.